DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। काचनेर गावातील सामान्य कुटुंबात जन्मलेले आणि मेहनत, चिकाटी व प्रामाणिकपणाच्या जोरावर यशाचा झेंडा उभारणारे संतोष जाधव हे आज गावातील एक आदर्श दुग्ध उत्पादक शेतकरी म्हणून ओळखले जाते। केवळ 2 देशी गायींपासून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली आणि आज 12 गायी व 5 म्हशींचा मोठा गोठा त्यांनी उभारला आहे। संतोष जाधव यांचा प्रवास अनेक अडचणींनी भरलेला होता। बाजारपेठेचा अभाव, जनावरांचे आरोग्य सांभाळणे, चाऱ्याचा तुटवडा अशा समस्यांना तोंड देत त्यांनी व्यवसाय हळूहळू वाढविला। पुढे त्यांनी गावातील इतर शेतकऱ्यांकडून दूध संकलन सुरू केले, जे त्यांच्या यशाचा एक मोठा टप्पा ठरला। फक्त 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून त्यांनी 18 महिन्यापूर्वी दूध प्रक्रिया आणि थंड साठवण कूलिंग प्लॉट सुरू केला, ज्यामुळे दुधाचा दर्जा आणि टिकाव वाढला। गावकऱ्यांकडून दररोज 30 रुपये ते 35 रुपये दराने दूध खरेदी करून ते थंड करून विक्रीसाठी पाठवले जाते। सध्या या व्यवसायातून त्यांना दर महिन्याला 60,000 ते 70,000 इतका शुद्ध नफा मिळत आहे। त्यांच्या उपक्रमामुळे गावातील इतर शेतकऱ्यांचाही आर्थिक फायदा झाला असून एकात्मिक ग्रामीण विकासाची प्रेरणा मिळाली आहे। दुग्ध उत्पादनाबरोबरच संतोष जाधव यांनी गोमूत्र व शेणखताचा उपयोग करून सेंद्रिय शेती सुरू केली आहे। ही पर्यावरणपूरक शेती गावात एक आदर्श म्हणून उभी राहिली आहे। शासनाच्या पशुसंवर्धन व कृषी योजनांचा लाभ घेत त्यांनी आधुनिक मोठा गोठा व्यवस्थापन सुद्धा विकसित केला आहे। आज संतोष जाधव हे केवळ यशस्वी शेतकरीच नव्हे तर नवोदित तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले आहे। ते विविध कृषी प्रदर्शनांमध्ये सहभागी होत आपला अनुभव शेअर करून इतरांना मार्गदर्शन करतात। त्यांचा ठाम विश्वास आहे की मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन असेल तर कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकतो। त्यांच्या या यशोगाथेमुळे काचनेर गावात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे। अनेक तरुण आता परंपरागत शेतीला आधुनिक पद्धतीने जोडत दूध व्यवसायाकडे वळत आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग शिंदे, सातोना। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।